पहिलं शमूएलाचा 14-15 अध्यायामध्ये एक छोटासा दावीद दाखवला आहे. हा दावीद एवढा प्रामाणिक आहे. दावीद राजा जो नंतर झाला 16-17 राजा, काम करत असताना विणा वाजवायचा, स्तुती करायचा. काय करायचा? स्तुती आराधना करायचा प्रिय. आणि एक दिवस असं झाला, असाच एक दिवस डबा घेऊन गेला असताना त्यांनी बघितलं की एक भला मोठा राक्षस ज्याला गल्ल्यात नाव दिलेलं आहे त्या इस्रायल राष्ट्रावरती आक्रमण करायला आला. आता प्रत्येक वेळी चॅलेंज देत होता, आव्हान देत होता प्रत्येक वेळी. बोलायला तुमच्यापैकी कोण आहे माझ्याशी लढाई करणार? तुमचं आपलं राष्ट्र आणि मी एकटा, कुणाची हिंमत होत? पण हा जो प्रामाणिकपणे जात होता प्रियानो, त्यांनी त्याला एका दगडामध्ये खाली पाडला. हालेलुया. त्यांनी प्रामाणिकपणे जे काम केलं त्या प्रामाणिकपणेचं देवाने त्याचा उपयोग केला. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही इमानदारीने या मंदिरामध्ये येणार, तुम्ही तुमची प्रेमाची तुम्ही का पेरणी करणार, पातारा तुमच्यावरती चालणार नाहीये. कारण ज्याच्या मुखामध्ये येशू आहे त्याच्या मुखात त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. तो इमानदारीने काम करत होता. पण आता हुकलं कुठं ते बघा. त्या राक्षसाला त्या गल्ल्याला त्यांनी मारलं. इमानदारीने येत होता. आपण पण बरेच वेळा चर्चला येतो आशीर्वाद घेतो आणि मध्येच कुठं ते मुकतो, मध्येच काहीतरी प्रॉब्लेम होत जातो. त्यावेळेस हे गाणं बोललं जातं, मनाचे विचार पाडती मोह करे असम पापाचा डोह. मनाचे विचार पाडती मोह करे असम पापाचा डोह. मोहाचं गडलं पापाचं गडलं, मोहाचं गडलं पापाचं गडलं दुनिया. आता ह्यांनी एका दगडामध्ये ज्या राक्षसाला पाडलं, तो राजा झाला. राजा होऊन तो ज्यावेळेस देश सांभाळायला लागला प्रियानो, एक दिवस त्याचे युद्ध चालू होतं. युद्धामध्ये त्याचे सगळे सैन्य पुढे गेलं. काय झालं? सेनापती सगळे पुढे गेले. राजा कुठं पाहिजे? राजा कुठं पाहिजे? युद्धाला पाहिजे ना. तर राजा झोपेतून उठून गच्चीमध्ये चर्चा टाईम आहे पण अजून झोपेतून उठलेले नाही. प्रार्थनेचा टाईम आहे, जमत नाहीये. ही सर्वात मोठी पहिली पापाची जागा आहे. हाच मोह आहे आपल्या शरीराला, आपल्या आयुष्याला वळण लावायचा. पण ह्या मोहामध्ये ज्यावेळेस अडकला, राजाने गच्चीवर येऊन एकदम कॅटरीना केप पाहिजे. कॅटरीना होती काय ना म्हणजे ऐश्वर्या बोलून कोण पाहिली? हा हा ऐश्वर्या कोण होती? जेवढे हिरोईनचे नाव घेणारे पोरी जास्त पिक्चर बनते बरं का, लक्षात ठेवा. तिने काय पाहिलं? प्रेक्षकाला पाहिलं आणि तो मोहात पडला. मोहात पडला, तिच्याबरोबर बेविचार केला, देवाच्या नजरेतून तो खाली पडला. प्रियांनो, जवळ देवाचा वेळ तुम्ही चोरणार, देवाचा पैसा चोरणार. म्हणजे जो तुम्हाला मनामध्ये ठरलेलं आहे देवाला द्यायचं, पण तुम्ही तुमच्या कारणामुळे त्यावेळेस तुम्ही देत नाही. तुम्ही तुम्हाला तुमच्या जीवनाला पहिलं पुढे ठेवता आणि देवाच्या कार्याला जवळ मागे ठेवता, त्यावेळेस तुम्ही अडकलेला. काय बोलता तुम्ही? मोहाशी जडलं पापात पडलं, कळेना समोर पापाचं डोह. आणि हे पाप हा सगळ्यात पहिला महत्वाचा. आपण इथं थोडस आउटसाइडला जाऊया. तुम्हाला माहितीये का किती लोकांना सैतान माहिती? सैतान कोणाला माहिती नाही? अजून सैतान नाव ऐकलं का? सैतान काय करतो? सैतान पापात पडतो. अजून काय करतो? सैतान काय करतो? लोक काय म्हणतात, बाई मला चर्चला जायचं होतं पण सैतान आडवा माझं डोकं दुखायला लागलं. बाई माझ्या घरामध्ये लय भांडणं करायला लागलं. बाई असं झालं तसं झालं, त्या बिचारा सैतानाला बोललं जातं. पण तुम्हाला एक सत्य तुम्हाला मी सांगतो,
जे कोणी सैतान 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 करत आहे त्या सैतानामध्ये शून्य पण ताकद नाही. अरे हालेलुया बोला. त्याच्यामध्ये ताकद नाहीये. बोला, सैतानामध्ये ताकद नाहीये. तो मला आडवं लावू शकत नाहीये. तो मला काही प्रॉब्लेम आणू शकत नाहीये. तो मला आजार आणू शकत नाहीये. तो मला कर्जामध्ये टाकू शकत नाहीये. कारण सैतान शून्य झालेला आहे. हालेलुया हालेलुया. त्याला स्वर्गातून खाली फेकलं. प्रियानो, त्याच्याकडे शक्ती अधिकार काही नव्हता. काय नव्हता? शक्ती आणि अधिकार त्याच्याकडे काहीच नव्हता. तुम्ही जे बोलता ना, माझ्यावरती भानामती झाले, माझ्यावरती करणे झाले, हे सगळं अक्क आहे. हा, कोणाचं तरी काळी भावली पाहिजे, लिंबू बघितली की आपलं डोकं फिरतं. ओरडायचं नाही भाई. हो बाई, ऐकून घ्या ऐकून घ्या. काय झालं रे बाबा? हा, ऐकून घ्या. त्याच्यामध्ये काही नाही. त्याच्यामध्ये काही नाहीये. आपला विषय फिरलाय बरं का थोडा. त्याच्यामध्ये काही नाहीये. कोणी तुम्हाला बोललं मी तुझ्यावरती हे केलं ते केलं, अरे काय होत नाही तुम्हाला. हालेलुया. कारण तुमच्यामध्ये जो आहे तो जगामध्ये असणाऱ्यापेक्षा मोठा आहे. बोला, प्रत्येक जण बोला, माझ्यामध्ये जो आहे, माझ्यामध्ये जो आहे तो जगामध्ये असणाऱ्यापेक्षा मोठा आहे. आणि त्याने या जगावरती विजय मिळवला आहे. आता तुमच्यामध्ये काय सांगा बरं? हा, आजार, काय निराशा. काय करू, माझं कामच होत नाही, माझं कामच होत नाही, काय करू? एवढं हिंडलं तिकडं हिंडलो, हे झालं ते झालं, काय व्हायला तयार नाहीये. पण प्रियानो, आपल्याला विसर पडलेला आहे की माझ्यामध्ये कोण आहे? येशू. हालेलुया. पण मग या सैतानाचं काय काम आहे? मग आता तुम्ही बोलतो शक्ती पण नाही, ताकद पण नाही, ती काळी जादू आपल्यावर चालत पण नाही, ह्याचं काय? तुम्हाला देवापासून लांबतं. तुम्हाला चर्चला येणं बंद करणं, तुमची प्रार्थना बंद करणं, तुमचा आराधना करणं बंद कर. तुम्ही म्हणता पाळक साहेब, तुम्ही म्हणता त्याच्यात ताकद नाही, तो कसं काय करतो? हो, त्याच्यात ताकद नाही, तो नाही करत. करणारा कोण आहे माहितीये का? सैतानाला वाव देणारा कोण आहे माहितीये? सैतानाला ताकद देणारा कोण आहे माहितीये? सैतानाला ताकद कुठून येते? बोला की, अहो बोला. भूक लागली का? हा, अहो सैतानाला ताकद कुठून येते सांगा? भावासाठी तुम्ही काय वाच. सैतानाला ताकद तुमच्या तोंडातून येते. सैतानाला ताकद तुमच्या मुखातून येते. तुम्ही जे नकारात्मक बोलतात, बाई हे होणारच नाही, कसं बोललं? 40 वर्ष 40-20 काय वर्ष उपास करा, प्रार्थना करा, बाई होणारच नाही. का? या मुखामध्ये देवाने सांगितलंय तुझ्या मुखात काय आहे? कसलं सामर्थ्य तुमच्या मुखात? जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य कोणाच्या मुखात आहे? बाई काय होणारच? बोला की होणारच आहे, बोला की होणारे. होणार काय? हे प्रत्येक वेळी तुम्हाला काय करतो सैतान माहिती का? बाई 7 महिने झाले मी प्रार्थनेला जाते पण काही फरकच पडा ना. नवऱ्याचं दारू बघायला अजून पण म्हणतोय मला.
आणि उलट मला म्हणतोय काय तू प्रार्थनेला जाऊन फायदा आहे होत आहे का नाही, खरं बरं बहिणी अनुभव आहे का नाही. पण ती परिस्थिती जर बदलायचं असेल तर तुमचं तोंड बदलायला लागतं. ती जर परिस्थिती बदलायचं असेल तुमचं तोंड बदलायला लागेल. हालेलुया. जोपर्यंत तुमचं तोंड बदलणार नाही प्रियानो तोपर्यंत देवाचा आशीर्वाद तुम्हाला दिसणार. कारण मला सैतान हारलेला आहे, तो तुमच्यावरती विजय मिळू शकत नाहीये. ख्रिस्ताचा विजय हा तुमचा विजय. हालेलुया. मग तुमचं कर्ज असू द्या, तुमचा आधार असू द्या, तुमची अडचण असू द्या, तुमचं ऍडमिशन असू द्या, तुमचं करिअर असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला विजय करण्यास योग्य आहे. हालेलुया. तो तुमचा हात धरून ते विजयामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा जेव्हा तुम्ही बोलणार हे होतच नाही, हे होणारच नाही, प्रभू येशू त्या ठिकाणी आशक्तो. प्रभू येशू त्या ठिकाणी काय होतो आणि सैतानाचा जोर तुमच्यावरती वाढच. प्रियानो सैतानामध्ये काही नाही. तुम्हाला बाकी कोणत्याच आजाराची तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण योहानाचं पुस्तक 2:25 वचन वाचूया प्रियानो. योहेल 2:25, जकर्या 9:12. योहेलचं पुस्तक नवीन करारामध्ये योहानाच्या आधी किती लोकांना भेटलं योहानाच्या आधी. बरोबर. वाचा वाचा. 2:25. तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे दुर्बीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आदाशी टोळ व खोडकरणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हाला भरपाई करून. हालेलुया. देव बोलतो तुझं जे काही नुकसान आतापर्यंत झालं, आजारात पैसा गेला नाही, व्यसनात पैसा गेला आहे, जे काही तुझ्या शिक्षणात पैसा गेला नाही त्याची भरपाई मी तुला डबल करून देणारा देव आहे. हालेलुया. हालेलुया. आज मी तुला डबल करून देणार आहे. जर तू मला बोलवलंस, जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि माझ्या वचनावरती मतदान केलं तर मी तुला काय करणार आहे, जे आतापर्यंत केलं नाही. बाई माझ्या गावाने दारू रुपये जागा घालवली, घर घालवलं आणि असं गेलं तसं गेलं, माझ्या बायको बाई सोडचिट्टीमध्ये हे झालं ते गेलं. अरे घाबरू नको, येशू तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. ते तुला डबल करून देणार आहे. जे काही तुला आतापर्यंत गेलं नाही त्यासाठी फक्त प्रभू येशूकडे आपलं लक्ष. मी आपली दृष्टी कुठं लावतो, मला सहाय्य कुठून येते, परमेश्वराकडून मला. तुमचं मुख बदला प्रियानो. परमेश्वर केवळ तुम्हाला ढबल करून देण्यासाठी आला आहे. हालेलुया. आज तुम्ही इथं आला कदाचित ती आशा संपलेली, माझं का होत नाही, का माझ्या जीवनामध्ये बदलत नाहीये, माझा प्रॉब्लेम, आजार, अडचण, जे काही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये ग्रस्त झालेल्या आहेत प्रियानो, त्या सैतानाने ते विचार, मनाचे विचार तुमच्या डोक्यामध्ये बिंबून 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 तुम्हाला बधीर करून सोडलं नाही. नुसतं तोंड उघडलं, बाई होतच नाही, बदलून टाका. देवाची जी काही वचनं आहेत ते काय होय आणि आमेन. हालेलुया. जकर्या 9:12 वाचा मुली रे. ब्रह्मा शंभला वासी करावा. हळू काय सगळे बोला. आशा आहे का तुम्हाला? काय आशा आहे आज आशा काय? आज काय आशा आहे तुम्हाला? म्हटलं तुम्हाला घरी येऊन द्यायला लागेल ना तुम्हाला, काय करत नाही तुम्हाला. मोठ्याने बोला. आशा धरून राहिलेले आशा धरून राहिलेले
असं झालं तसं झालं काय करू तसं. जर तुमचं तोंड बदललं नाही तर आशीर्वाद काहीच. तोंड पहिलं बदला, जीभ पहिली बदला आणि मग बघा देवाचा न पुरलेला आशीर्वाद तुमच्या जीवनात येतो. नुसतं टाळी वाजवून आमेन बोलून हालेलुया बोलून प्रेज लॉर्ड बोलून काही होणार नाही. काय बोललो? नुसते टाळी वाजवून हालेलुया प्रेज लॉर्ड करून काही होणार नाही. जिभेला आवर घाला, जिभेला आवर घाला प्रियानो. जेव्हा केव्हा तोंड उघडतात त्याच्यामध्ये तुमचं पॉझिटिव्ह झालं पाहिजे. मला बरं केलं नाही, मला बरं केलं नाही, माझं दुखतंय, रक्त येतंय, टोचतंय, मला बरं केलं नाही शिक्षणामध्ये. आणि मला चमत्कार झाला तुम्ही बघता. दारावरती लोक ठोकते पैसे मागायला आलेले. अरे कधी देतो, किती दिवस झाले, काय झालंय, कधी देणार? बोला येशूने मला मोकळं केलेलं आहे. तो अंधारातला निधी गुप्त धन तुमच्या दारामध्ये आलेलं तुम्ही बघता. हालेलुया. पण बघायचंय तुम्हाला, तर प्रत्येक वेळी तो सैतान देवाच्या वचनाला तुम्हावरती विरुद्ध भाव घेऊन येणार आहे. तो प्रत्येक वेळी तुम्हाला बोलणार आहे अरे तू जर देवाचा पुत्र आहे तर उडी मार. नाही प्रिया, त्यावेळेस ते वचन तुमच्याकडे पाहिजे. म्हणून ब्रदर ज्यावेळेस आले होते त्यांनी बोललं की काही करा, तुमचा रोजचा चहा बंद करा, पैसे साठवा, बायबल घ्या, देवाचं वचन तुम्ही वाचा. कलसीकरस पत्र 3:16 मध्ये की तुम प्रभूचं वचन तुमच्यामध्ये भरपूर असू द्या. कसं असू द्या? देवाचं वचन तुमच्याकडे भरपूर असू द्या. प्रियानं तुमचं जीवन बदलणार, जर असं बदलणार काही असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन. तुमचं मन जर बदलणार काही असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे. प्रियानं म्हणतात मला वाचता येत नाही. किती लोकांकडे अँड्रॉइडचे मोबाईल आहेत? मोबाईल कोणाकडे नाही? अयो कोणतं तुम्ही आणले? मोबाईल किती लोकांकडे आहे ना? अहो हा ते नाही बोला की अयो आता देखील मग बोलतो मोबाईल. बायबल वाचता येत नाही लोकांनी, काय करा, काय करू, आपलं एक बायबलचं ऍप डाउनलोड करा. रोज बायबलचं वचन आहे, रोज वचन आहे. काय करा, तुम्हाला तर चमत्कार फक्त पाहिजेसाठी तुम्ही आला असाल, पण देवाची योजना काय माहिती का? तुम्हाला फक्त चमत्कार घ्यायचा नाही तर तुम्हाला चमत्कार करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही फक्त त्याचा चमत्कार घेण्यासाठी आला, पण देवाची इच्छा आहे की तुम्ही जाऊन चमत्कार करणार. हालेलुया. पण ते देवाचं वचन तुमच्यामध्ये पाहिजे. काय पाहिजे? ते देवाचं वचन जर तुमच्यामध्ये असेल, उडा पाहिजे. काय ते उडा? शंभरावा शिखरावा, बुरी बाबा शिखरावा, शंभरेला चालू करा. तुमच्या घरामध्ये जाऊन बायबल कंटिन्यू स्तोत्र 23 बोला. स्तोत्र 23. परमेश्वर माझा मेंढ पाळायला मला काही गुन्हे पडणार नाही. तो मला हिरव्यागार गोठात देतो, तो मला संत पाण्याच्या प्रवाह जोडतो, तो माझा जीव दादा तलावात जोडतो. आपल्या नावच तो मला पृथ्वी छायाच्या जरी तुम्ही जात असो तरी कसं आहे अरिष्टास काय आकडीवर काढे तुम्हाला काय आहे? वचन वचन बोलत राहा प्रियांनो. जर तुम्हाला दिसतंय मी आरोग्यासाठी आज प्रार्थना केलेली आहे, माझी गाठ मला दिसत आहे, बरी झालेली नाहीये, माझी गाठ मला दिसत आहे, वचन बोला. येशूला बसलेल्या पटकेने मला काय झालेलं आहे? आरोग्य मिळाले. हालेलुया. त्या मुखातून एवढं तर करू शकता ना घरात, एवढं तर करू शकता की नाही? तुम्हाला संत पाण्यावर नेतो, तो मासाची ताजा टमारा करतो, तो आपल्या नावासाठी मला नीतीने चालवतो. हे वचन तुम्ही जितकं ऐकणार तुमचा विश्वास वाढणार. काय होणार आहे?
जितका विश्वास तुमचा वाढणार आहे, जितकं वचन तुम्ही ऐकणार तितका विश्वास तुमचा वाढणार. आणि जितकं वचन तुमच्या आतमध्ये जाणार, जितकं वचन तुमच्या आतमध्ये जाणार तेवढं तुमच्या मुखातले शब्द बदलणार. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला माहिती का तुम्हाला? माणूस बाहेरून काय आत जातात त्यांनी विटाळत नाही, माणूस आतून काय बाहेर काढतो त्यांनी तो विटाळतो. बरोबर की नाही? जर तुमच्याकडं जीवन देणारं वचन असेल तर तुमच्या मुखातून काय निघणार आहे? मुखातून काय निघणार आहे? आशीर्वाद आणि जीवन. हालेलुया. हे सगळ्यात पहिलं बदल करा की जास्तीत जास्त देवाचं वचन ऐका, देवाचं वचन बोला आणि विश्वासाची दृष्टी बनवा. हालेलुया. जी काही तुमची गाठ आहे, जी काही तुमची परिस्थिती विश्वासानं बोला. येशूच्या नावात बदललेली आहे. हालेलुया. हालेलुया. देवाने आज तुम्हाला जर बोलवलेलं आहे तो निश्चितच तुम्हाला डबल वाटा दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणतो की तुझं जे काही व्हायला गेलं नाही ते मी डबल डबल दुप्पट रीतीने परत कर. हालेलुया. कारण त्याच्याकडे वचनाकडे पाहणाऱ्यांनी 99व्या वर्षी मुलाला जन्म दिला. माझ्या बहिणी आज तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले. घाबरू नको, तो देव तुझी प्रार्थना ऐकणारा जीवन. हालेलुया. माझ्या भावा, माझ्या बहिणी, घाबरू नको. तुझं शिक्षण व्यर्थ जाणार नाहीये. तुझी काय मेहनत केली देव तुला पारितोषिक दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपलं मुख बदल, आपलं मुख बदल. मुख बदल म्हणजे प्लास्टिक सर्जरी नको करू. आता किती कॅरम लावली लागली तर गोरा व्हायला तयार नाही, पण मी अजून पण सोडली नाही. हालेलुया. पहिल्या ऍडव्हर्टाईज द्यायची 7 दिन में गोवा कसला अजूनच बरं. हालेलुया. तसं माझा देव खोटी जाहिरात करत नाही. त्याचं वचन सांगतं आकाश आणि कपाटे काय करणार, काय करणार. हालेलुया. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझ्यातलं एक काना मात्रा. सो देव जो तुम्हाला एक शाश्वती देतो त्याचं वचन जर तुम्ही घेत असाल मुखामध्ये, आपल्या हृदयामध्ये, तेव्हा मी काय करणार. हालेलुया. जितकं वचन तुम्ही घेणार ना प्रियानो तेवढे चमत्कार तुम्ही करणार. तुमचा चमत्कार सोडून द्यावं तो ऑटोमॅटिक होणार तुमच्या घरामध्ये. हालेलुया. तुमच्या घरामधला चमत्कार होण्यासाठी तुम्हाला काही मागायची गरजच नाहीये. आज तुम्ही प्रार्थना करायला आला, बरे व्हायला आला, पण ज्या वेळेस वचन तुम्ही घेणार तुम्ही लोकांना बरे करणार आहे. हालेलुया. हालेलुया. लोक तुमच्याकडे मागायला येणार आहे. आज तुम्ही लोकांकडे मागत असाल तर लोक तुमच्याकडे मागायला. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो देवाचं वचन जितकं होईल तितकं ऐका. तुमच्या अजून एक महत्वाची गोष्ट, दुसरे इतिहास 20 आणि 20 हे सर्वात महत्वाचं वचन आहे जे तुमचे पालक साहेब तुम्हाला सांगत आहेत. सर्वात महत्वाची वचन दुसरे इतिहास 20वा अध्याय 20वा वचन. ते अगदी पहाटे उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहूद्यानो, अहो यरूशलेम निवासी जनो, ऐका. ऐका. तुमचा देव परमेश्वर, तुमचा बोला माझा देव परमेश्वर. याच्यावर विश्वास ठेवा. कुणावर विश्वास ठेवा. बोला कुणावर विश्वास ठेवा. माझा देव परमेश्वर याच्यावर तुम्ही काय करा. विश्वास ठेवा. माझा देव परमेश्वर याच्यावर तुम्ही काय करा. म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. म्हणजे तुम्ही काय व्हाल. अहो तुम्हाला डोळ्याने दिसते ना त्याच्याकडे पाहून घाबरून जाऊ नका. आज परिस्थिती तुम्हाला उलटी दिसते ना ती सरळ करणारा देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. काय दिसतंय तुम्हाला उलट ते सरळ करणारा देव आहे. हालेलुया. कॅन्सरची गाठ रातोरात निघून जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. जे काय टायफॉइड आहे, जे काय डेंगू आहे, येशूच्या नावात निघून जाणार आहे. तुम्हाला दिसतंय ते वेगळं
पण इथं आहे ते वेगळं. मग आता जे दिसतंय त्याच्यावर भरोसा ठेवायचा का देवाच्या वचनावर भरोसा ठेवून खंबीर व्हायचं. प्रार्थना करून भाई घरी गेल्यानंतर नवरा लाथा मारणार, कशाला गेलती कशाला गेलती कशाला गेलती, तुला काय गरज पडली जायचं, तुला जायचं नाही. पण तोच नवरा येणाऱ्या दिवसात देवाचं वचन सांगणार, बाबा शांतारा स्वीकारो बाबा, तुझ्या विरुद्ध बोलणार खूप परमेश्वर बंद, पण तुला वचनावरती विश्वास ठेवायचा. देवाच्या वचनावरती तुला विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. तुला खंबीर व्हायचंय. डोळ्याने दिसतंय त्या पद्धतीने नाही, तर देवाच्या वचनाने जे दिसतंय ते विश्वासाने बघायचं. हालेलुया. तुला सिस्टर त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा. त्याच्या संदेशावर ते जो दास, जो देवाचा व्यक्ती प्रभूने आज तुमच्याकडे दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय? तो जे सांगेल ते तुम्हाला करायचंय प्रियांनो. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही प्रियांनो, तो काय होत नाही बघा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे तुम्ही काय व्हाल? जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, आणि जो दास, जो सेवक, जो संदेशा प्रभूने तुम्हाला दिलेला आहे त्याच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही जर करा तर तुम्ही यशस्वी होणार. हालेलुया. हालेलुया. किती वाटतं? हालेलुया. ही खूप महत्वाची गोष्ट, ही खूप महत्वाची गोष्ट. मला वाटतं किती जण बोर झाले इथं? बापरे, ऐकायचं बंद करायचं. संपलं घ्या. हालेलुया. प्रियानो, देवाच्या वचनाकडे लक्ष. देवाचं वचन जितकं तुम्हाला ऐकता येईल त्या का गांधीजीचे माकडं बनवू नका, ख्रिस्ताचे माकडं बनवूयात आपण. हालेलुया. वचन बोलणार आहे, तर जितकं वचन बोलणार ते होय आणि आमेन होणार. जितकं वचन तुम्ही ऐकणार तुमचा विश्वास वाढणार. हालेलुया. जितकं वचन तुम्ही बोलणार त्या पद्धतीने घडणार. हालेलुया. प्रारंभी देवाने काय केलं? आकाशात पृथ्वी काय होते? बनवली, पण पृथ्वी आकार विरहित. तुम्ही वचन वाचलं गेले मला माहिती नाही, पण देव शब्द बोलला आणि देवाच्या आत्म्याने कार्य केलं. आज तो पवित्र आत्मा देखील तुमच्यामध्ये, जे काही तुम्हाला दिसतंय ना, पवित्र आत्म्याला बोला, देवा पवित्र आत्मा हे बदलल्याशिवाय राहणार. हालेलुया. आपल्या पायावर उभे राहूया प्रियानो, आपले डोळे बंद करूया प्रियानो. पास्टर जॉन्सन साळवे जिथे कोठे असेल त्यांनी पुढे यावं. पास्टर जॉन्सन साळवे, पास्टर रमेश पवार. एका व्यक्तीसाठी प्रार्थना करायची ते लावणार. साळवे साहेब आले का? हा साळवे साहेबांना पाठवा. त्या अगोदर आपण शेवटची प्रार्थना करून आशीर्वाद देणार आहोत, म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना ते जाऊ शकतात. ठीक आहे, डोळे बंद करूया. स्वर्गातल्या देवा, तुला धन्यवाद देतो देवा, तुझे सेवक जॉन्सन साळवे त्याप्रमाणे पास्टर विजय पवार आमची बहीण देवबापा यांनी येऊन तुझी या ठिकाणी सेवा केली प्रभू, त्यांचा उपयोग केला. आम्ही तुला धन्यवाद. त्या गोष्टी त्यांनी देवा तुझ्या लोकांसमोर ठेवल्या देवा, तुझ्या वचनातून देवापा सुंदर रीतीने लोकांसमोर ठेवल्या प्रभू, त्याद्वारे अनेकांची उन्नती होते प्रभू. प्रत्येकाला मी तुझ्या हातात देतो. आजच्या आराधना, लक्षण, प्रत्येक गोष्ट तू आशीर्वाद दे. विशेष प्रार्थना करतो की यावेळेस आम्ही ज्या आजारी लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्या लोकांच्या जीवनात